झाडांना तुम्ही बघू शकता किती जोरजोरात हवा चालू आहे. झाड अक्षरशः पडतात की काय असं वाटतं. सिटिंग अरेंजमेंट ऑलरेडी करून ठेवली आमच्यासाठी आणि छान असं त्यांनी मध्ये कॅन्डल वगैरे लावलेले आहे. कवीर म्हणजे पाय ठेवायला देखील जागा नाहीये, इतका कचरा झालेला आहे. म्हणजे आता फ्रेश होऊन आधी तोच काढावा लागेल. हाय हॅलो नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली इन यूके या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज तुम्ही बघू शकता आम्ही चौघांनी एकत्र व्लॉग सुरू केलेला आहे. कारण आजचा दिवस स्पेशल तर आहे, ते पुढे सुहास तुम्हाला सांगेलच. पण तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली इन यूके या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आणि आजचा व्लॉग सुरुवात सुहास करणार आहे. तर सुरू. तर आम्ही तयार झालोय, तुम्ही बघताच इकडे. आणि आज चाललो आहे आम्ही लंचला. तर लंचला जाण्याचं एक स्पेशल रिझन आहे की आमचं हे युकेचं जे प्रोजेक्ट आहे ते रॅम्प डाऊन झालं आहे. सो आम्ही सगळेजण चाललो आहे इंडियाला 30 डिसेंबरला. तो त्याआधी आम्ही गेट टुगेदर करण्याचं ठरवलं आहे. तर त्यासाठी चाललो आहे आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये. तर आम्ही तिकडेच तुम्हाला भेटू. आता आम्ही निघतोय हॉटेलला जाण्यासाठी. पण आज हवा इतकी आहे, म्हणजे जवळजवळ 43 किलोमीटर पर आवर हवा चालू आहे. पण त्याच्या हवेमुळे आमच्या इथे किती पालापाचोळा जमा झालाय. जेवढी काही पानं पडली होती खाली ती सगळी आमच्या इथे जमा झालेली आहे. आणि इथे झाडांना तुम्ही बघू शकता किती जोरजोरात हवा चालू आहे. झाडं अक्षरशः पडतील की काय असं वाटतं. तर ॲक्च्युली युके आणि वादळ हे काय नवीन नाही आहे. तर युकेच्या आजूबाजूला पूर्ण समुद्र आहे. तर दर आठवड्याला किंवा दर 15 दिवसाने वादळ हे येतच असतं. तर आत्ता जे वादळ आलं आहे त्याचं नाव आहे दारा. तर तुम्ही हे बघू शकता समोर, हे आमच्या इकडचं एक चर्च आहे. तर युकेमध्ये 2 प्रकारचे चर्च असतात, एक पॅरिश आणि एक मेथडिस्ट. तर हे पॅरिश चर्च आहे. तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा पॅरिश चर्च आणि मेथडिस्ट चर्चमध्ये काय डिफरन्स आहे. त्या चर्चचं नाव आहे सेंट एडान चर्च. तो इथे एव्हरी सॅटर्डेला फूड डोनेशन असतं. जे पण गरजू लोक इकडे येऊन फूड कलेक्ट करतात. आज आम्ही जाणार आहोत सिंग्स या इंडियन स्ट्रीट फूडमध्ये. तर इथे छान जेवण मिळतं. आम्ही ऑलरेडी आलेलो आहोत. तर आता आपण जाऊ. क्रिसमसची लाईटिंग तर बाहेरूनच दिसते. तर आता आतमध्ये जाऊ आपण. चला. तर फायनली आम्ही हॉटेलमध्ये एंट्री तर केलीच आहे. हवा इतकी होती की एवढं छान रेडी झालं होतं त्याचा काहीच फायदा नाही झाला, कारण सगळे केस वगैरे उडत होते. असो, पण आता आम्ही आलेलो आहे इथे. तर आम्ही ऑलरेडी हॉटेल बुक केलं होतं, कारण 15-20 जण आम्ही एकत्र भेटणार आहे. त्याच्यामुळे ऑलरेडी रिझर्व केलं होतं हॉटेल. सो त्यांनी टेबल वगैरे मांडून तर तसेच ठेवलेले आहे. तर मी तुम्हाला इकडचा ॲम्बियन्स दाखवते किती छान आहे. आणि एकदम इंडियन वाईब येते, कारण नावावरून मला कळालंच असेल इंडियन रेस्टॉरंट आहे. शिवाय पाठी जे बॅकग्राऊंडमध्ये सॉन्ग असतं ते देखील इंडियन आहे. तर आता मी तुला ॲम्बियन्स दाखवते. तर इथे त्यांनी सिटिंग अरेंजमेंट ऑलरेडी करून ठेवली आमच्यासाठी. आणि छान असं त्यांनी मध्ये कॅन्डल देखील लावलेले आहे. शिवाय वेगळे इथे त्यांनी फ्रेम्स वगैरे लावलेले आहेत. आणि इथे एक मॉल बनवली आहे जिथे सगळे. आणि इथे त्यांनी अशी छान एक वॉल बनवलेली आहे ज्याच्यावरती त्यांनी सगळे बॉलिवूड मूवीचे नावं वगैरे लावलेले आहेत. आणि कार्टून टाईपमध्ये पिक्चर्स वगैरे आहेत त्याच्यात. शिवाय क्रिसमस आता लवकरच येणार आहे, त्याची पण वाईब इथे दिसते. क्रिसमस ट्री लावली. पंजाबी रेस्टॉरंट आहे म्हणून इथे सिद्धी मुसेवाल्याचं पण देखील एक पिक्चर लावलेलं आहे. तर आणखी आमचे कोणी फ्रेंड्स आलेले नाही आहे, थोड्याच वेळात येतील. तेव्हा त्यांची सगळ्यांची ओळख तुम्हाला करूनच दाखवेन. पण सध्या आमचं पिल्लू झोपलेलं आहे आणि समिया पण तिथे बसलेली आहे.
कल पुष्पा देखने गया था उनका भी टाइम हुआ है इतना बुरा नहीं है ये पुष्पा टू जाने देखने में ठीक है वेट थिएटर वो थिएटर में गया से बाय मम्मा काकी हाय करा काकी हाय समीरला आवडलं फूड काय काय खाल्लं मेनू असा होता स्टार्टरमध्ये समोसा चाट होतं तंदुरी चिकन होतं त्याच्यानंतर पनीर टिक्का होता व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन होते म्हणून मेन कोर्समध्ये होतं कढाई चिकन कढाई पनीर शिवाय बटर चिकन त्याचबरोबर रोटी होती नान होती दाल मखनीसुद्धा मागवली होती आणि राईसमध्ये होतं व्हेज पुलाव त्याचबरोबर डेझर्टमध्ये होतं गुलाबजाम हो तो हसतोय ना कबीर तर आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे अर्धे जण तर ऑलरेडी निघून गेलेले आहे कारण हवा तुम्ही बघितली येताना किती होती त्या स्पीडने अजून पण चालू आहे हवा ज्यांना लांब जायचं होतं ते निघाले म्हणाले की बसने वगैरे जायचं लेट नको व्हायला किंवा बस कॅन्सल वगैरे पण होतात म्हणून ते निघून गेलेले आहे बाकी बिलिंगचं सेक्शन चालू आहे अजून तर बिलिंग करून आम्ही पण निघूच थोड्या वेळात पण सगळ्याला बॉलिवूड सॉन्ग ऐकायला येतात ते डान्स करायला लागले तर आता आम्ही पोहोचलो होतो आमच्या घराजवळ हॉटेलमधून निघताना व्हिडिओ नाही काढला कारण बाहेर खूपच आवाज चालू होती म्हटलं पटकन घरी जाऊ आणि एकदाचं पिल्लूला आतमध्ये ठेवू मगच व्हिडिओ सुरू करू पण इथे आले आणि फक्त ते इतका कचरा होता म्हटलं तुम्हा सगळ्यांना दाखवावं कारण जाताना पाहिलं होतं तर तेव्हा थोडाच कचरा जमा झाला होता पण आता बराच जमा झालेला आहे म्हणजे पाय ठेवायला देखील जागा नाही आहे इतका कचरा झालेला आहे म्हणजे आता फ्रेश होऊन आधी तोच काढावा लागेल कारण हवा तर थांबलेली आहे पण कचरा बघून कशी तरी किळस वाटते सो आता फ्रेश होते आणि मग ते आवरते हा कचरा आता जर काढला नाही तर रात्री पाऊस पडेल आणि त्याच्याने जास्तच कुजला जाईल आणि मग तो काय पटकन निघणार नाही आता सुकाय तोपर्यंत म्हटलं पटकन काढून घ्यावा कचरा फक्त दाराच्या समोरच नाही तर इथे कडेला पण पानं आलेली आहेत म्हणजे जिथे जिथे त्यांना जागा मिळेल तिथे तिथे ते आतमध्ये गेलेले आहेत तर म्हटलं दरवाजाचे इथे क्लीन झालेलं आहे म्हणून क्लीन वाटतं तर पुढे येऊन बघतं तर इथे पण सगळं त्यांनी गोळ घातलेला आहे शिवाय डस्टबिन आम्ही जिथे ठेवतो तर डस्टबिन बाहेर ठेवला होता कचरा घेऊन जाण्यासाठी तर तिथे पण भरपूर पाणी आहेत तर आता ती पण क्लीन करते मी इतकी पिशवी भरून कचरा जमा झाला आहे तरी मी आता साईडचा काढला तर आणखी एवढा परत जमा झाला आता पुन्हा ती भरावी लागतील आणि वाटत नाही की कचरा काढून काय उपयोग आहे कारण बाहेर पण तेवढीच पानं जमा झालेली बघू शकतात तर ती हवा आली की पुन्हा आतमध्ये येते तो वरच्यावरच क्लीन करणार आहे कारण पानं एक दोन अशी जमिनीला चिटकून पण आहेत पाऊस पडल्याने ती तिथे चिटकलेली
आता छानपैकी क्लीन करून झालेलं आहे, म्हणजे जितकं वर्षावर करता आलं तितकं केलं मी. जास्त काही डीप क्लीन नाही केलेलं आहे, कारण परत हवा सुटते आणि परत ती बाहेरची पानं आतमध्ये येणार आहे हे माहितीच आहे. पण आता क्लीन केले तर असं छान दिसतंय. पण बाहेर तुम्ही बघू शकता तिथे आणखीन कचरा आहे. तर आज पहिल्यांदा सुहासने सुरुवात केली होती व्हिडिओला, आणि सुहासने थोडा माहिती पण सांगितली तुम्हाला चर्चबद्दल वगैरे, शिवाय आमच्या आजूबाजूच्या परिसराबद्दल. तर ते तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण आजच्या दिवसाची ब्लॉग तर छान असं मेकअप वगैरे करून केली होती, कारण आम्ही हॉटेलला गेलो होतो. ते आमचं गेट टुगेदर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा. जास्त काही शूट नाही केलं, कारण सगळेच काही फॅमिलियर नसतात फिल्मिंग करताना, त्याच्यामुळे जास्त शूट नाही केलं. जेवढं जमलं तेवढं मी शूट केलेलं आहे, कारण सगळ्यांना ऑकवर्डनेस नको प्रत्येक वेळी आपण शूट कराल तर, म्हणून नाही केलं शूट. एनिवेज, पण तिकडचं जेवण खूपच छान होतं आणि खूप छान वाटलं, कारण बऱ्याच दिवसांनी म्हणजे सगळेजण इंडियन भेटले होते आणि इंडियन वाईब पण होती तिथे. जेवणसुद्धा इंडियन होतं. सो असं वाटलं की आम्ही भारतातच पुन्हा आलेलं आहे. कारण तेच होतं तिथे जाण्याचं की भारतात परत येणार आहे, पण तिथे गेल्यानंतरच असं वाटायला लागलं होतं की फायनली आपण आपल्या कंट्रीमध्ये आले. एनिवेज, थोड्याच दिवसांनी आम्ही इंडियाला येणार आहे, तर आपण सगळे भेटूच. पण हा व्लॉग मी इथेच व्लॉग करते. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.